नाशिकमध्ये वृक्षतोडीवरून नागरिकांचा संताप. नाशिकमध्ये विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते कामादरम्यान मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते आहे. विशेषतः 300 ते 400 वर्ष जुनी झाडे तोडली जात असल्याने नागरिकांनी प्रशासनावर तीव्र टीका केली आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी होत असल्याचा आरोप करत नाशिककरांनी संताप व्यक्त केला असून प्रशासनाने यावर योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी केली जाते आहे. आज नाशिक येथे गंगापूर रोडला वडाचं झाड बघा किती पद्धतीत कसं छाटण्यात आलं. या प्रकारे सरकारने म्हणजे उच्च न्यायालयाचा अवमान, सुप्रीम कोर्टाचा अवमान करून हे लोक ज्या पद्धतीत प्रशासन हे झाडं कापते त्या पद्धतीने लोकशाही आपल्या इथे आहे का? प्रशासनाचा कायद्याचा धाक राहिलेला आहे का? नाशिक जिल्हा कायद्याचा बायला किल्ला म्हणतात आणि मग ह्या प्रकारचं झाड तोडलं. प्रशासनाला जर का नोटीस सरळ सुप्रीम कोर्टाने सांगितलंय का वड पिंपळ हे झाडं न तोडता ट्रान्सपरंट त्याला उचलून दुसऱ्या ठिकाणी जागा देऊन प्लांटेशन करायचं. मग हा काय प्रकार चालू आहे? तर ह्या ज्या लोकांनी हे कार्य केलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई होईल का? आणि आज आपले मुख्यमंत्री साहेब नाशिकच्या दौऱ्यावर असून जे भारती जाधव यांना अटेंड करून ठेवलेलं आहे, त्यांना नजर कधी ठेवलं त्यांच्या घरी, ही काय चांगली भूमिका आहे का? असा माझा एक प्रश्न आहे नाशिककर म्हणून. ते मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि या झाडाला जे काही त्यांनी केलेलं आहे, कट केलेलं आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई करायची ही मागणी करतो. जय हिंद. चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या लोकप्रगती वार्ता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.